भांडण झालं त्यांच्यात, नाही माझं 18ला झालं, ते म्हणले नाही माझं 17लाच झालं. तसं मी तुम्हाला विचारते, तुमचं 2020ला झालं आणि त्यांचं 2020ला, म्हणजे तुमचं बरोबर आहे, राईट. हां, किती वाजता? 1:15 वाजता. 1:45 कुठं झालं लग्न? कुंदन गार्डन. कुंदन गार्डन, बानेर. ओके. वार कुठला होता? एवढा नाही माहिती. एवढा नाही माहिती, मग केवढा माहिती तुम्हाला? झाले आता 4 वर्ष, सका 40 वर्ष झाल्यासारखं करतात. यांना विचारलं तर सगळं सांगतील. तुमचं कुठं लग्न झालं? पुण्यात. बघितलं का, त्यांचं पुण्यात झालं. अख्ख्या पुण्यामध्ये यांचं एकच लग्न झालं. अख्ख्या घोड्यावरनं बसून आले होते ते, नव्हतं ना? गाडी घेऊन आले होते ते, शिवण्यातले, मी पुण्यातली. आलं लक्षात? त्यावेळेला बैलगाड्या वगैरे होत्या, बैलगाड्या वगैरे. मग बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. हा, काढली होती. काय आठवतं तुमच्याला? परत काढली होती आमची. लग्न लावून आणल्यावर घरात घ्यायच्या आधी देवाच्या पाया पडायचं आणि मग घरात यायचं. तुमच्या लग्नातली एखादी गंमत जम्मत सांगा ना. सांगा, एक सगळ्यांना कळून थोडंसं काय होतं माणसं. आता तुमच्या काळात गमती जमतीच नाहीये, कारण तुम्हाला आठवतच नाही मंगळवार होता का बुधवार होता. बघा इथं. हा, आमच्या लग्नात कसं झालं, माझं आणि माझ्या बहिणीचं लग्न बरोबर झालं. तर तुमच्या दोघींचंच लग्न झालं? दोघींचं एका मांडवात झालं? एका मांडवात. हा हा. तर मी मोठी होती आणि माझी बहीण बारीक होती. तर आमचे पाहुणे जरा आखून बसले होते. आणखी मला 1 तोळ्याचीच पाहिजे ना, आणि आमची दाजी म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाला बारकी बहीण दिली. ते म्हटले आम्हाला जे देईल ते आम्ही घेऊ. हे म्हटले 1 तोळा घेतल्याशिवाय मी लग्नातच मांडत उभं राहणार नाही. आता केवढा तमाशा हा. मग काय केलं? 1 तोळा दिला. 1 तोळा दिला तर उभे राहिले. आता काढून घेतला का पहिला सगळा? आता कसे तोळा कसा आहे आता? हा? किती काय बाजार तोळ्याचा? हा? आता 75,000 आहे ना. मग आता तोळा दिलं, खुश झाले का? लग्न केलं? अच्छा, तोळ्यासाठी रुसून बसले होते, बाकी काय? पण नंतर मग सगळं चांगलं झालं. सगळं चांगलं म्हणजे ते नव्हते रुसले, आमचे भाऊबंद. अच्छा, भाऊबंद रुसले होते होय, त्यांचा काही संबंध नाही. तोळा त्यांना नाही दिला, भाऊबंदाला देऊन टाकला. भाऊबंदांना दिला नाही, ते म्हणजे आमच्या मुलाला पहिली अंगठी घाला. अच्छा, मग आधी घातली नव्हती का तुम्ही? पण ती अर्धा तोळ्याची दोघांना सारखी केली ती. हा, मग असं नाही ना, मोठ्याला थोडीशी मोठी पाहिजे, बारक्याला थोडीशी बारीक पाहिजे.